चला एकदा टाळ्या होऊ द्या. प्रथम फलंदाज मैदानात उतरलेले आहेत आणि या सामन्याचे पंच म्हणून भूमिका बजावतील ते स्वतःला सावरत अब्रार मोमीन आणि त्यांचा साथ देतील. कोण पाठवायला अब्रार सोबत कोण आहे? आणि या दुसरे पंच म्हणजेच कबड्डी खेळता खेळता क्रिकेटमध्ये पदार्पण केलं मोहसिन पठाण आता दुसऱ्या पंचांची भूमिका बजावतील. अब्रार मोमीन ऑनलाईन मॅच टाका. आजच्या दिवसातला मोठा सामना पुष्कर भैया आणि देवांश भैया क्रिकेट क्लब हिंगोली विरुद्ध सज्जुलाला क्रिकेट क्लब परभणी या दोन मातब्बर संघामध्ये हा सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातला सर्वात मोठा सामना गोलंदाजीवर तयार आहे तो मिनाज आणि फलंदाजीवर तयार असेल तो ओमी ओम केनी. मिनाज यांचा सामना करेल तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज ओमी केनी. पुढचा चेंडू मिनाज यांचा. हो हो पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार फाईन लेगच्या दिशेने आलाय तो चौकार. सीमा रेषा पार. सन्माननीय आमदार संतोषरावजी बांगर साहेबांच्या चरणात आलाय तो चौकार. सुरुवात झालेली आहे. समरशंख फुंकलेला आहे कारण की या ठिकाणी रात्र खूप झाली म्हणून सिंगल डबल न टाइमपास न करता दर्शकांचे मन जिंकण्यासाठी मोठे मोठे प्रहार पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. पुढचा चेंडू मिनाज यांचा. यावेळेस समोर दिशेला टोलवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित. एकच धाव. एका धावेने वाढती धावसंख्या 5 धावा. आणि आता स्ट्राईकवर असेल तो उस्मान पटेल मॅन फ्रॉम रायगड. अतिशय महाराष्ट्रातच नाही तर अखंड देशात गाजलेला हा खेळाडू सुपर आयकॉनच्या भूमिकेत सन्माननीय शिवसेनेचे युवा नेते श्यामभाऊ कदम यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आला. यावेळेस कट शॉट अतिशय उच्च प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. समीर पोलाड सज्जुलाला क्रिकेट क्लबचा सर्वात मोठा हिरो कर्णधार यांच्याकडून. त्यांना माहित आहे अतिशय मोठा हा सामना. प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक धाव महत्वाची. त्यामुळं आपल्या क्रिकेटच्या कौशल्याचं
सर्वोत्परी या ठिकाणी दाखवत आहे ते क्रिकेटचं कौशल्य. अजून काहीच अपडेट झालं नाही. ओ हो हो, अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू. मात्र पंचाचा निर्णय काय आहे तो वाईट चेंडू. पंचानं सॉफ्ट सिग्नल दिले आणि थर्ड अंपायर आपण डिस्कस करून सांगावं. सर बॉल पायाला लागलेला आहे. ओके ओके, तर वाईट बॉल नसेल. थँक्यू सर. तिसरे पंच. तर फलंदाजानं स्वतः ऍक्सेप्ट केले. अतिशय या ठिकाणी नावाजलेले फलंदाज ओमी केनी मोठेपणा दाखवत आहेत. यावेळेस मात्र मोठा प्रहार लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. आजच्या दिवसातला सर्वात मोठा सामना हाच तो सामना जो या चषकात कोणाचा प्रवास सुखकर होईल हे ठरवल. शेवटचा चेंडू या षटकातला. वाढती धावसंख्या 7 धावा. सामना करेल तो उस्मान पटेल. यावेळेस मात्र लो फुल टॉस. मिड विकेटच्या दिशेला चांगला टोलवलाय. सीमा रेषा पार आलाय तो चौकार. षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या आहे ती 11 धावा बिनबाद. आणि आता गोलंदाजीवर आलाय एक उत्कृष्ट गोलंदाज आणि लेदरच्या दुनियेतील परभणी डिस्ट्रिक्ट मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू जयदीप भराडे. गोलंदाजीवर तयार. सामना करेल तो ओमकार केनी. ओमी केनी. ओमी म्हणलं की आपल्याला गोळीचं ध्यान येते. ऍसिडिटीसाठी ओमी गोळी चांगली असती. यावेळी पहिल्या चेंडूत जय शंभो वस्ताद बोले और यहाँ पे सबको कोले. एक नंबर काम. सीमा रेषा पार. येतोय तो षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आडव्यानं मारलाय. डिक्लेअर झोनला लागलाय. थोडक्यानं वाचलाय. 2 धावा. जयदीप भराडे यांच्या गोलंदाजीवर आक्रमक करत आहे तो ओमकार केनी. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. दुसऱ्या चेंडूवर डिक्लेअर झोन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा आडव्यात घेतलाय आणि षटकार दर्शकांचा या ठिकाणी आलाय तो सीमा रेषा पार. ऑनलाईन स्कोरर प्लीज अपडेट. येतोय तो षटकार. ऑनलाईन स्कोरर यू आर नॉट अपडेटिंग. हा यस. ध्यान. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ हो, अरे बापू. अरे
या ठिकाणी भविष्यवाणी अगोदरच वाहिली, नंतर कार्यक्रम दिसायलाय. खरोखर अतिशय प्रेम. जर ती 2100 रुपयाचे मानकरी ठरले ते ओमकार केनी, गावठी धाबा हिंगोली यांच्याकडून. पुढचा चेंडू जयदीप भराडे यांचा. यावेळेस फाईन लेग. पुन्हा एकदा आहा काय पंच. सॉरी, हवेत चेंडू होता, आपल्याला वाटला फाईन लेगच्या दिशेने जातोय, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला. एकच धाव. आता 2100 रुपयाचे मानकरी झाले ते ओमकार केनी, प्रवीण भाऊ यांच्याकडून गावठी धाबा. आता गोलंदाजीवर आहे तो जयदीप भराडे. सामना करेल उस्मान पटेल. यावेळेस मात्र सरळ फळीवर आला नाही, क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडस फंबल आणि त्याच फंबल मध्ये 2 धावा चोरणं ते यशस्वी सुद्धा ठरलेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या ती 34 धावा. अजूनही एकही कसल्याही प्रकारची विकेट या ठिकाणी पडलेली नाही. आता पुन्हा एकदा स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो मिनाज. सामना करेल तो पुन्हा एकदा ओमकार केनी. ए भैया, ए दोघ जण अरे का गार्डन मध्ये जरासा बाहेर व्हा भैया. स्क्रीनच्या समोर भैया, तुम्हाला बाउंड्री रोपच्या मागे जावं लागेल मित्रांनो. थोडस मागे थांबा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिनाज यांचा. ओहो, या ठिकाणी सुंदर असं हेलिकॉप्टर, सीमा रेषा पार और एक बाहर, नाम है चौकार. ओमकार केनी ऑन फायर. 10 चेंडूत 31 धावा ठोकून या ठिकाणी आपला माहोल बनवतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ओमकार केनी ऑन फायर. पुढचा चेंडू मिनाज यांचा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, परंतु यावेळेस हातात आणि मोठा मासा गळाला लावलाय. उत्कृष्ट झेल जुनेद यांच्याकडून पाहायला मिळालाय आणि एक मोठा झटका पुष्कर भैया आणि देवांश भैया क्रिकेट क्लबला लागलाय ओमकार केनी यांच्या रूपात. आणि या ठिकाणी ओमकार केनी जी जागा घेण्यासाठी जातोय तो विशाल शहा, अमित शहाचा पाहुणा, जय शहाचा शेजारी विशाल शहा. जय शहा म्हणजेच आमचे बीजेपीचे गृहमंत्री यांचे सुपुत्र आणि बीसीसीआयचे अध्यक्ष, आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांचा सोयरा भाऊकी विशाल शहा मैदानात उतरलेले आहेत. पाहता काय करू शकतात आपल्या संघासाठी.
वाढती धावसंख्या 38 धावा. वाढती धावसंख्या 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिनाज यांचा स्वतःचं दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आले आणि एक मोठा मासा गड्याला लावलाय. हो हो हो, काय सुंदर चेंडू, अतिशय अखूड टप्प्याचा चेंडू, मात्र गतिशील चेंडू. थांबवले, रोखले आणि आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवलाय मिनाज यांनी. ओ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चारो खाने चित्त केले आपल्या गोलंदाजीच्या रूपात. कुठंतरी आपल्या गोलंदाजीवर नाराज आहेत. त्यांना एसटीचा वेध घ्यायचा होता, चारो खाने चित्त करून बोल्ड करायचं होतं, परंतु चेंडू आणि एसटीच्या मधात थोडासा मुंगी एवढं अंतर राहिलं आणि खेळाडू या ठिकाणी बाल बचावलाय. पुन्हा गोलंदाजीवर मिनाज. यावेळेस आडव्या हातात घेतलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. स्माइल मुस्ताक भाई. शेवटचा चेंडू या षटकातला. मिनाज यांच्या स्पेलचा सामना करेल उस्मान पटेल. ओ हो, हातात का उत्कृष्ट झेल. पुन्हा एकदा एक मोठा झटका, अतिशय मोठा झटका. मिनाज यांनी माहोल केलाय आणि बॅक टू बॅक एका षटकात ओमकार आणि उस्मान पटेल यांना माघारी पाठवत आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. अतिशय उच्च प्रकारची गोलंदाजी, त्यापेक्षाही सुंदर असं क्षेत्ररक्षण जुनेद यांच्याकडून पाहायला मिळालं. सय्यद जुनेद अतिशय चांगले 2 झेल त्यांनी टिपलेत आणि 2 मोठे मासे गळायला लावलेत. आता षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता गोलंदाजीवर आलाय तो जयदीप भराडे. सामना करेल तो विशाल शहा. फुलटॉस चेंडू, मोठा फटका फिरवण्याचा प्रयत्न, पंचाचा निर्णय अपेक्षित आणि हा असेल तो भीमर. नो बॉल, फ्री हिट. पुन्हा एकदा या ठिकाणी काहीसा चांगला चेंडू मिळणार, तो म्हणजेच विक्की मुंबईकर यांना. आल्या आल्या फ्री हिट भेटणं म्हणजेच नशीब लागतं. जन्मल्या सोन्याच्या पाळण्यामध्ये झोपण्याचं या ठिकाणी कुठंतरी भाग्य मिळत आहे ते विक्की मुंबईकर यांना. तर पाहता कशा प्रकारे फायदा उचलू शकतात फ्री हिटचा. हो हो हो, अतिशय गतिशील चेंडू होता, परंतु थोडासा ऑफसाईडच्या खूपच बाहेर होता.
त्यामुळे वाईट चेंडू आणि फ्री हिट कंटिन्यू. पुन्हा एकदा फ्री हिट असणार. कुस्ती मैदानाचे जे खाली बसलेत का त्यांना विनंती करतो की आपण वरी बसावं, सन्मानानं वरी बसावं. सामना खूप महत्वाचा आहे भाऊ. व्हा वरी, नका राहू खाली, व्हा वरी आणि पाय पण नका ठेवू खाली. ओके आकाश. हो हो हो, यावेळेस आडव्यात घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आपल्या चालाक, चतुर आणि भेदक गोलंदाजीनं या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय तो जयदीप भराडे यांनी. पहिलं षटक जरी महागडे गेलं तर यानंतर कर्णधाराने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी त्यांना आणलं आणि ते विश्वास संपादन करत आहेत ते आपल्या कर्णधाराचं. पुन्हा एकदा खूप दूर, पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. या एका धावेने वाढती धावसंख्या 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोडा दूर आणि एका धावेचा खर्च करतोय तो जयदीप भराडे. एक उत्कृष्ट गोलंदाज, त्यांच्या गोलंदाजी आम्ही नेहमीच पाहतो, यावेळेस चांगलं प्रदर्शन करत आहेत. ओ चांगला प्रहार, कट शॉट, सीमारेषा पार, येतोय तो चौकार. वाढती धावसंख्या असेल 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर, म्हणजेच चौथा ओव्हर जारी है. सामना प्रथम सत्राच्या अंतिम चरणावर. एवढा उशीर होऊन सुद्धा आमचे वस्ताद सन्माननीय श्रीरामदादा भांगर या ठिकाणी हा सामना पाहण्यासाठी थांबलेले आहेत. हो हो हो, ब्लॉक होलचा चेंडू, अतिशय उच्च प्रकारचा चेंडू. एकच धाव. या या सर या, तुमची आवश्यकता गरज आहे. या इथं बसा, माझा मोबाईल द्या. आणि या ठिकाणी एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्रिकेटच्या दुनियेतील सर्वोत्कृष्ट समालोचक RJ ओम आलेले आहेत. पुढचा आवाज त्यांचा. धन्यवाद अतुल दादा. अतुल दादांना थोडस आता मंदिरात जायचंय वाटते. तर एक अप्रतिम लढत प्रेक्षकांच्या भेटीला. सर्व प्रेक्षकांचं मध्यरात्रीमध्ये सुद्धा जे जुळलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत. आणि या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय वस्ताद आदरणीय श्रीरामजी बांगर साहेब ही या सामन्याचा आनंद लुटता आहेत. देवांश पुष्कर सीसी 49 ला 2. पायावरचा बॉल, दिशा द्यायची होती. विक्की मुंबईकर आणि विशाल शहा आज या सामन्यामध्ये जर बघितलं तर सस्त्यात बाद झाले. फलंदाज उस्मान पटेल 4 बॉलमध्ये 7 धावा काढून 31 धावा. ओमी केनी इनफॉर्म आहे ओमी आणि त्याने प्रत्येक मॅच मध्ये धावा काढल्यात. प्रत्येक सामन्याचा जर लेखाजोखा तुम्ही पाहिला तर कॅप्टन पदाला साजेसा खेळ केला. शेवटचा बॉल आडव्या बॅटने ताकदीने मारलाय, परंतु वाईड डीप मिड विकेट तैनात आहेत. त्यामुळे फक्त 1 रन या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्त होईल. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा कंप्लीट होत असताना देवांश अँड पुष्कर सीसी संघ 12.50 ची सरासरी अजूनही कायम आहे या संघाची. 50 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीला ओमी केनीचा बहारदार खेळ पाहिला. 3 षटकार 2 चौकार 11 बॉलमध्ये 31 धावा काढून ओमी केनी परतले.
मिनाज सय्यद 2 विकेट घेतल्या या खेळाडूने, खूप चांगली गोलंदाजी केली. परंतु जुनेदने लॉंग ऑनला जे झेल पकडला होता उस्मान यांचा, तो लाजवाब होता. त्या झेलने उस्मानची इनिंग समाप्त केली आजच्या रातीमध्ये. वैयक्तिक तिसरी लढत खेळतायत दोन्ही संघ. 2 सामने जिंकलेत याआधी देवांश अँड पुष्कर संघाने. तर सज्जुलाला क्रिकेट संघ परभणी या टीमला पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी चांगलं कमबॅक केलं. दुसऱ्या मॅचमध्ये विजय नोंदवत या ठिकाणी पोहोचले आणि त्याचमुळे आता हा सामना एक चुरशीचा सामना आहे. कारण या मॅचमध्ये जर टीम देवांश अँड पुष्कर 11 संघ जिंकला तर सरळ सरळ आजच्या दिवसातील ते क्वालिफाय होणारे संघ ठरतील. परंतु कदाचित जर या मॅचमध्ये सज्जुलाला क्रिकेट संघ परभणी टीमने बाजी मारली तर मात्र सिच्युएशन काही वेगळी होऊन जाईल आजच्या लढतीमध्ये. आडव्या बॅटने पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या वरच्या कडेला लागून मिडऑफला जातोय. 1 रन येईल. फलंदाज विक्की मुंबईकर यांच्या बॅटमधून. विशाल शहा प्रचंड फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, परंतु समोर मुस्ताक कुरेशी बॉलिंगसाठी. आणखी एक वेगवान गोलंदाज ज्याच्याकडे प्रचंड वेग जरूर आहे. मलिंगा स्टाईलने हेलिकॉप्टर बॉल चाललाय गगनात, चंद्रमा नभात, बॉल सीमा पार, षटकार. काय फटका होता विशाल शहा यांच्या बॅटिंग मधलं वैभव दाखवणारा हा फटका. धावसंख्या 57, 57 रन. काय कमालीचा फटका, हेलिकॉप्टर उडवलं विशाल शहाने. स्वीप लगवायचा होता, कमी गतीने टाकलेला हा राऊंड अँगलने बॉल. चांगलं पुनरागमन या बॉलवर मुस्ताक कुरेशी यांचं. अँगलने थोडासा रीचच्या दूर टाकला बॉल, पडल्यानंतर आणखी अँगल बदलले बॉलने. आणि जेव्हा राऊंड अँगलने गोलंदाजी करतात आणि त्यातही ते बॅक ऑफ हँडर सोडतील तर मग तर कठीण होते बॅटरला बॉल ओळखणं. तेच घडलं मागच्या बॉलवर. कमी गतीने दूर टाकला होता, खूप बाहेर जातोय, त्यामुळे पंच व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. तिसऱ्या पंचांकडे सुद्धा वाटचाल केली आहे, परंतु सॉफ्ट सिग्नल व्हाईटचा आहे. सर व्हाईट साठी रेफरल आहे. तर सॉफ्ट सिग्नल वाईड असेल, परंतु तिसरे पंच चेक करतील हा खरंच वाईट बॉल आहे की नाही. सत्तावन्न धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सन्माननीय लोकप्रिय युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित, तसेच लोकप्रिय दमदार कार्यसम्राट आमदार सन्माननीय संतोषजी बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि वस्तात सन्माननीय श्रीरामदादा बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनात मानाचा शिवछत्रपती चषक या स्पर्धेचं आयोजन. प्रेक्षक मोठ्या संख्येने जुळले आहेत. काही प्रेक्षक, थंडी थोडीशी वाढली आहे त्यामुळे काही जण स्वेटर घालून, काही जण तोंडाला अगदी झाकून हा सामना, या सामन्याचा आनंद घेत आहेत. 57 धावा धावफलकावर. इट्स व्हाईट बॉल येतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय, त्यामुळे एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या या अवांतर धावेच्या मदतीने पुढे सरसावेल. 58 रन, 58, लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज मुस्ताक कुरेशी, उजव्या हाताचे गोलंदाज राऊंड अँगलने राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना लीडिंग एज बॉल हवेत, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक, विकेट येते.
मैदानाच्या आतमध्ये विशाल शहा बाद होतील आणि 58 धावांवर हा तिसरा धक्का लागतोय टीम देवांश आणि पुष्कर सीसी या टीमला. तिसऱ्या विकेटचं पतन, तिसरा धक्का आणि विशाल शहा सारखा एक प्रमुख आक्रमक बॅटर सेट झाल्यानंतर आता बाद होतोय. ऍक्शन रिप्ले. मागच्या बॉलवर जी विकेट आली, खूप चांगला बॉल पडल्यानंतर बॅटच्या वरची कडा थोडासा कमी गतीने आला, फसून आला आणि शॉर्ट फाईन लेगला सोपा झेल होता क्षेत्ररक्षकासाठी. कारण थोडंसं आता दवबिंदू पडायला सुरुवात झाली असेल, त्यामुळे बॉलही खेळपट्टीवर जेव्हा पडतो तर आता फसून येईल हळूहळू, जसं आपण मध्यरात्रीकडे वाटचाल करू. कारण जो हवेमध्ये वातावरणामध्ये जो थोडासा थंडावा आलाय त्याचा थोडासा फायदा गोलंदाजांना नक्कीच होईल रात्रीमध्ये. 58 धावांवर हा तिसरा धक्का लागतोय नवीन बॅटर बॅटिंगसाठी पवन केनी. पवनला आता A1 खेळ करावा लागेल या लढतीत देवांश आणि पुष्कर सीसी या टीम कडून, कारण तितके चान्स मिळाले नाहीत पवनला आतापर्यंत खेळलेल्या 2 मॅचेस मध्ये. परंतु आज या सामन्यात टीम सज्जुलाला क्रिकेट संघाने चांगली बॉलिंग केली आतापर्यंत आणि त्याचमुळे आता पवनवर सुद्धा जबाबदारी वाढली आहे. खूप षटक शिल्लक आहेत या ठिकाणून, जवळपास पाहिलं तर 20 बॉलचा खेळ शिल्लक. त्यामुळे 20 बॉल लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये भरपूर असतात. पवनकडे भरपूर वेळ आहे या ठिकाणाहून. पहिलाच बॉल समोर मारलाय पवनचा A1 फटका. बॉल चाललाय लॉंग ऑनला, अगदी सीमा पार षटकार. पवन A1 खेळ करतोय आणि पहिल्याच बॉलवर त्याने षटकाराने खातं उघडलंय. असाचा खेळाडू गोरसाई सारख्या छोट्याशा गावातून निघून आज भारताचा एक स्टार टेनिस क्रिकेटपटू नाही बनला, तर तो सांगतोय मेहनतीच्या बळावर मी माझं नाव निर्माण केलंय. पहिल्या बॉलवर षटकाराने सुरुवात पवनने केली आहे. बॅकफुटवरून सन्मानाने खेळून काढत असता या बॉलला बॅकफुट पंच. 1 रन. दुसऱ्या धावेची मागणी करत होता पवन. एका धावेच्या मदतीने षटक होईल समाप्त. धावसंख्या 65. 65 रन 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम देवांश आणि पुष्कर क्रिकेट संघ हिंगोली पासष्ट धावा 65. 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर 18 बॉलचा खेळ शिल्लक. कर्णधार काही चर्चा करत असताना पोलार्ड संघ सहकार्यांशी कशा प्रकारे आता या ठिकाणाहून गोलंदाजी करायची आहे, कारण विकेट्स खूप गरजेचे आहेत या ठिकाणून. जर धावांवर तुम्हाला अंकुश लावायचा तर फक्त विकेट प्राप्त तुम्ही करू शकता. कारण ज्या प्रकारे बॅटिंग करतात पवन केनी, विक्की मुंबईकर, यानंतर रवी बुंबक सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो, त्याने अनेक वेळा दाखवलंय. आमिर दाफेदार एक चांगला बॅटर या टीम मध्ये आहे, त्यामुळे बॅटिंग मध्ये अजून डेप्थ आहे या टीमच्या. आडव्या बॅटने शॉर्ट ऑन पूल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन. दुसऱ्या धावेची मागणी करत होते पवन, परंतु विक्कीने नकार दिला, त्यामुळे एकाच धावेवर समाधानी होतील. बघा व्यावसायिक क्रिकेटपटूंची खासियत काय असते, ते फ्लेक्झिबल खूप असतात. अगदी कुठल्या बॉलवर काय करायचं, कुठल्या ठिकाणी गिअर चेंज करायचे, कसं वातावरण शांत करायचं, हे या खेळाडूंना खूप चांगल्या प्रकारे माहिती असते. पहिल्याच बॉलवर षटकार खेचत जो दबाव निर्माण झाला होता विकेट आल्यानंतर विशाल शहाचा, तो दबाव पूर्णपणे पुन्हा शिफ्ट केला सज्जुलाला क्रिकेट संघावर पवनने. ऑफ्टरच्या खूप बाहेर टाकला या बॉल. अब्रार पंच वळतायत, वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉल अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. बॅकफुटवरून समोर मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित.
त्यामुळे फक्त एकच रन मिळेल या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या पुढे सरसावेल आता 68-68. याच सरासरीने खेळत राहिले तर 102 वर जाऊ शकतात आणि 102 धावा अंडर लाईट्स मध्यरात्रीमध्ये खूप मोठी धावसंख्या असू शकते या मैदानावर, कारण बाउंड्री खूप लांब आहे या मैदानावर. त्यामुळे ते धावसंख्या थोडीशी कठीणच असेल. समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध जोपर्यंत हा बॉल स्टॉप होईल, फेकी होईल, एक धाव काढण्यासाठी पुरेसा वेळ होता. फलंदाज विक्की मुंबईकर पवन केनेसाठी सिंगल डबलने थोडंसं सामन्याला पुढे घेऊन जात असताना आता फलंदाज विक्की आणि पवन या षटकात सय्यद समीर अर्थातच पोलार्ड यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत पोलार्ड. अको टप्प्याचा बॉल पुन्हा एक वेळ बॅटवर बिलकुल आला नाहीये. एक रन दुसऱ्या धावेचा प्रेशर बनवता आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्त्याच्या चपळाईने ह्या 2 धावा पूर्ण केल्यात. कारण पवन तर चांगला धावतोच, परंतु विक्की सुद्धा चांगला धावतोय हे पाहायला मिळतंय. खेळपट्टीवर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये यस नो आणि वेट या 3 गोष्टीला खूप महत्व आहे. कॉलिंगचा बिलकुल अभाव नव्हता आतापर्यंत. खूप चांगलं कम्युनिकेशन, 2 धावा प्राप्त केल्या या बॉलवर. हळूहळू सबस्क्रायबर मीटर वाढते आहे. 33,000चा पल्ला आपण गाठलाय. समोर खेळलाय सरळ बॅटने, बॉल जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सीमा पार. विक्की मुंबईकरचा हा धमाका षटकार. विक्की मुंबईकर समोर सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड खेळत असताना ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीनवर जणू काही बॉलला फक्त आरसा दाखवलाय. इतका सरळ हा पटका खेळला होता विक्कीने. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 77 रन. कॅल्क्युलेटिव्ह खेळ. आतापर्यंत पहिल्या 4 बॉलवर 7 धावा आल्या, त्यानंतरच्या बॉलवर षटकार येतोय. 12 धावा आल्यात आतापर्यंत. खोदून काढलेला बॉल पुन्हा एक वेळ, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची मागणी आणि सहजतेने ह्या 2 धावा प्राप्त करतायत. तर या षटकात एकूण आल्या 14 धावा. धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 79 रन. 3 गडी बाद. ही पार्टनरशिप होते आहे 8 बॉलमध्ये 21 धावांची. एकोणऐंशी धावा 79, 3 गडी बाद, 6 षटक समाप्त. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामधला. आणि या 12 पैकी जर 6, 7, 8 बॉल खेळला पवन तर मग धावसंख्या 100 पार जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. सज्जूलाला क्रिकेट संघ परभणी सुरुवातीला चांगली गोलंदाजी जरूर केली. या आधीच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला त्यांनी. पुन्हा एक वेळ या मॅच मधून अपेक्षा आहेत. दुसऱ्या डावात लक्ष किती सेट होते यानंतर शाहरुख काझी सारख्या इन्फॉर्म बॅटरवर प्रेक्षकांच्या नजरा असतील. दुसऱ्या डावात आडव्या बॅटने पुल केलाय. पवन A1 सक्सेसफुल टिक करत असताना षटकार. पवन A1 खेळ करत असताना आज हा खेळाडू पुन्हा एक वेळ मराठवाड्यातील हिंगोलीच्या क्रीडांगणावर ऍक्शन रिप्ले बघा. पुल सक्सेसफुल आणि पुल लगवत असताना आणखीनच खास बनतो हा खेळाडू, वेगळाच दिसतो. धावसंख्या 85. षटकारांनी स्वागत मुस्ताक यांचं. समोरचा बॉल पिक केला, टिक केला. बॉल मैदानाच्या बाहेर लॉंग ऑनला. धमाका षटकार.
चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज A1 पवन, अगदी हा स्लॉट मध्ये रडार मध्ये होता बॉल, षटकाराच्या प्लॉट मध्ये फेकून दिला पवनने. या खेळाडू समोर तुम्ही चुका करूच शकत नाही, कारण अशा प्रकारच्या चुका तुम्हाला या मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकतात. सज्जुलाला क्रिकेट संघ परभणी आता दबावात. धावसंख्या 91 रन. पवन खेळतोय 6 बॉल मध्ये 21 धावांवर. 6 चेंडू 21 धावा पवन केने. A1 खेळ करतोय पवन. 91 धावा धावसंख्या देवांश आणि पुष्कर 11 संघाची. थोडासा दबाव असेल मुस्ताक कुरेशी या गोलंदाजावर. या आधीच्या षटकात एक विकेट जरूर प्राप्त केली विशाल शहा यांची, परंतु या षटकाच्या पहिल्या 2 बॉलवर लगातार 2 षटकार आले आहेत A1 पवनच्या बॅटमधून. आणखी एक वेळ आसमानामध्ये बॉल चाललाय सीमा पार, लॉंग ऑनला, रोडच्या पार, वावराच्या बाहेर षटकार. 3 बॉल मध्ये 3 षटकार आतापर्यंत आले आहेत पवन केने यांच्या बॅटमधून. 3 ला 3 षटकार. पवन केने गोरसाईचा सुपरस्टार आज टीम देवांश पुष्कर 11 संघासाठी हिंगोलीमध्ये धुमाकूळ घालतोय मध्यरात्रीमध्ये. सध्या तो 12 वाजल्यानंतर 12 वाजवतोय गोलंदाजांचे. कमी गतीने टाकलेला बॉल, चांगला बॉल. मुस्ताक यांचं चांगलं कमबॅक. वेगाने बॅट फिरवतो आहे, अक्षरशः जणू काही शक्ती प्रदर्शन करतोय A1 पवन. चांगली बॅटिंग करत असताना पवन, असं म्हणतात की ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही केल्या जाते. आडव्या बॅटने समोर खेळण्याचा प्रयत्न जमिनी लगत चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक 1 धाव. एकाच धावेवर समाधानी होतील पवन आणि विक्की. धावसंख्या 2 या एका धावेच्या मदतीने 98. षटकार 3 आल्यानंतर पुनरागमन करता आहेत गोलंदाज मुश्ताक कुरेशी. धावसंख्या 98. शेवटचा बॉल 7व्या षटकामधला 98 रन. समोर खेळलाय बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जुनेद आणि चांगला झेल जुनेद यांचा. स्वतः अगदी संयमाने सेलिब्रेशन करतोय. आज या खेळाडूच्या हातामध्ये जसं काही लो चिंबक लागले की काय. झेल चांगल्या प्रकारे पकडतायत जुनेद. आणखी एक धक्का लागला. विक्की मुंबईकर होत आहेत बाद. 7 षटक होतील समाप्त. धावसंख्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर 98. सात षटक समाप्त. 98. 4 गडी बाद. देवांश पुष्कर 11 अखेरचं षटक. सय्यद समीर पोलार्ड येत आहेत बॉलिंगसाठी. या अंतिम षटकात पहिल्या डावामध्ये 98 धावा धावफलकावर देवांश पुष्कर संघ. शॉर्ट बॉल होता, शरीरावर जाऊन लागतोय. एका धावेची मागणी करत असताना पवन केने 1 रन मिळेल. धावसंख्या 99 रन. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल. या आधीच्या षटकामधला विकेट आली फलंदाज विक्कीची. त्यानंतर नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी आलेत आमिर दाफेदार. पहिला बॉल फ्रंट फुटवर येत चांगला ड्राईव्ह लगवत असताना लॉंग ऑफच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह मध्ये सिंगल. 1 धाव मिळेल. आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एक वेळ पवन केने. 100 धावा पूर्ण होत आहेत टीम देवांश पुष्कर 11 संघाच्या. आणि मागच्या 3-4 दिवसात या टीमने असा रेकॉर्ड रचलाय ज्यांनी 100 धावा कंप्लीट केल्या.
समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, पोलार्ड यांना यश मिळते आहे. सय्यद समीर एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करतायत. पवन बाद होतील आणि पवनला शुभेच्छा देत आहेत पोलार्ड. ही चांगली खेळ भावना सय्यद समीर यांच्याकडून. एवन पवनने चांगली बॅटिंग केली आणि आता ते मैदानाच्या बाहेर जातील, त्याला शुभेच्छा देत आहेत विरोधी संघातील खेळाडू. ऍक्शन रिप्ले बघा, लीडिंग एज, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, सोपा झेल, बाद झालेत पवन, परंतु त्यानंतर त्याला शुभेच्छा दिल्या. बघा, जगातील सर्वोत्तम सन्मान जर कुठला असेल ना, तर तुमचा खेळ चांगला झाल्यानंतर तुम्हाला विरोधी संघ तुमच्या खेळाचं कौतुक करतो. तो सर्वोत्तम सन्मान आहे कुठल्याही खेळाडूसाठी. चांगली बॅटिंग करून पवन केने बाद परतले आहेत. नवीन फलंदाज ब्रिजेश यादव. ब्रिजेश यादव नवीन बॅटर, 100 धावा, 5 फलंदाज बाद. सय्यद समीर यांचं चांगलं कमबॅक या षटकामध्ये. माहिती आहे की या सामन्यामध्ये जरूर दबाव आहे, परंतु सय्यद समीर सांगतायत की माना की अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहा मना है. लढतायत समीर. आणखी एक चांगला यॉर्कर, ताकद असताना एका धावेची मागणी, 1 रन सहजतेने प्राप्त होईल. फक्त 3च रन खर्च केलेत, 2 बॉल शिल्लक आहेत. फक्त 2 बॉल शिल्लक राहिलेत या डावामध्ये. चांगली बॉलिंग या षटकामध्ये समीर करत असताना. समोर मारलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, रनआउटची संधी, थ्रो केलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडलाच जर बॉल लावला असता सुरुवातीला. ओ, ताकदीने थ्रो मारलाय, रनआउटच्या स्वरूपात विकेट. समीर यांचा यश मिळते आहे. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये करत असताना समीर कमबॅक केलंय. सज्जुलाला क्रिकेट संघ परभणी टीमने. नवीन फलंदाज रवी बुंबक. रवी सुद्धा बॅटिंग साठी ओळखल्या जातात. अनेक वेळा चांगली बॅटिंग रवी यांनी केली आहे. 101 रन, 101 रन. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या षटकात 5 बॉल मध्ये चांगली कामगिरी करत असताना समीर फक्त 3 रन खर्च केले आहेत, 2 विकेट प्राप्त केले आतापर्यंत या षटकामध्ये. आणि पवनची महत्वपूर्ण विकेट त्यांनी शेवटच्या षटकात प्राप्त केली स्लॉग ओव्हर मध्ये, हे महत्वाचं. समोर मारलाय सरळ बॅटने, फलंदाज ब्रिजेश यांच्या बॅट मधून रायगडाची भव्यता आणि हा शौर्यतावाला षटकार. ब्रिजेश यादवने सामना संपवलाय. पहिला डाव संपलाय. धावसंख्या 107, 107. 108 धावांचं आव्हान असेल टीम सज्जुलाला क्रिकेट संघ परभणी या टीम समोर. शेवटच्या षटकात कमाल कामगिरी केली गोलंदाज सय्यद समीर यांनी, परंतु शेवटच्या बॉलवर ब्रिजेशने षटकार खेचलाच.
तर नमस्कार आणि स्वागत आहे दुसऱ्या डावामध्ये समस्त क्रीडा रसिकांचं. मानाचा शिवछत्रपती चषक 108 धावांचं आव्हान या लढतीमध्ये ठेवलंय सज्जुलाला क्रिकेट संघासमोर. देवांश आणि पुष्कर संघाने पहिलं षटक हाताळण्यासाठी आमरेश येत आहेत. सलामीची जोडी करीम आणि शाहरुख काजी. मॅन इन फॉर्म शाहरुख स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. फलंदाज शाहरुख काजी, करीम नॉन स्ट्रायकिंग एंडला. सलामीची जोडी मागच्या मॅच मध्ये 84 धावांची एक आक्रमक खेळी साकारली होती शाहरुखने. तो आता सलामीला आलाय. सामन्याचे पंच अब्रार इशारा देत आहेत आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल रिव्हर्स मारलाय शाहरुख काजीचा स्पेशल ट्रेडमार्क आणि बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार. चौकार. चौकार येतो आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि खूप चांगला स्ट्रोक लगवत असताना चौकार येतोय फलंदाज शाहरुख काजी यांच्या बॅटमधून. शाहरुख काजी रिव्हर्स स्वीप लगावल्यानंतर आता डीप कव्हर पॉइंट काढलाय रिव्हर्स स्वीप साठी. चौकाराने सुरुवात केली. 360 डिग्री आहे या खेळाडू. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी तो करतो. कमी गतीने टाकलेला बॉल ऑफ्टरच्या खूप बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. उस्मान सुरुवातीला नाराज होते, त्यानंतर ठीक आहे असं करत पुन्हा गोलंदाजाकडे बॉल फेकलाय. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 5 रन. एक्शन रिप्ले बघा. पडल्यानंतर बाहेर जात होता हा बॉल. चांगला निर्णय पंच अब्रार यांचा. जाणीवपूर्वक हवेत खेळण्याचा प्रयत्न होता. अँगलने थोडासा बाहेर निघतोय. डॉट बॉल. पाच धावा धाव फलकावर. समोर मारलाय डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत बॉल पाठवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सीमा पार. चौकार. धावसंख्या 9 धावा. चौकार येतोय शाहरुख काजी यांच्या बॅटमधून. हा दुसरा चौकार आहे आणि हा हुकमाचा एक्का या टीमचा. शाहरुख काजी आणखी एक वेळ समोर येत गॅप शोधण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला प्रचंड वेगाने जागा बनवून खेळतोय हा खेळाडू. सीमा पार जातोय बॉल. आणखी एक चौकार. काय जागा बनवली शॉटसाठी. लेग स्टंपच्या बाहेर स्वतःला घेऊन गेले. रूम बनवला. पवन केनीला अडवण्यामध्ये बॉल अपयश. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल बॉर्डरलाईनच्या पलीकडे जातोय. धावसंख्या 13 रन. मागे खेळलाय फॉलोइंग स्वीप. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची आठवण करून देणारा हा बॉल. फटका सीमा पार. चौकार. धावसंख्या पोहोचते चौकाराच्या मदतीने 17 धावांवर. लगातार 3 चौकार आले आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर एक वाईट बॉल. हे लगातार 3 चौकार. धावसंख्या 17 रन. समोर मारलाय पुन्हा एक वेळ. आता थोडेसे क्लोज होते खेळाडू. थ्रो केला यष्ट्यांवर परंतु बॅट ड्रॅग केली होती. षटक समाप्त होतील. पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. बिनगडी बाद.
टीट फॉर टेटचा खेळ करत असताना सज्जूलाला क्रिकेट संघ परभणी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. या दुसऱ्या डावात पहिल्या षटकामध्ये सज्जूलाला क्रिकेट संघ परभणी या टीमने देवांश आणि पुष्कर 11 या टीमला या आधीचा समोर खेळलेला फटका मिड ऑफ जो आहे थोडासा समोर ठेवलाय, सरळ ठेवलाय, त्यामुळे हा बॉल मैदानाच्या बाहेर जाऊ शकला नाही. 17 धावा बिनगडी बाद. कॅल्क्युलेटिव्ह खेळ करेल या ठिकाणून उमी केनी, एक एक्सपिरियन्स कॅप्टन, त्याच्याकडे उस्मान पटेलचा अनुभव आहे. पवन केनी त्याचा एक्सपिरियन्स शेअर करेल. टीम हडल पाहायला मिळते. काही चर्चा करत असताना रवी बुंबक, कारण तो गोलंदाजी युनिटचा एक लीडर आहे, त्यामुळे तो आता स्वतः गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. रवी बुंबक इरफानभाई कळमनुरी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. कळमनुरी के इरफानभाई पटेल यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. इरफानभाई शेख यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात. रवी बुंबक बॉलिंग साठी येत आहेत. रिव्हर्स खेळलाय, कनेक्शन खास आहे आणि बॉल चाललाय थर्ड मॅनला. नो बॉल प्लस चौकार, नो बॉल प्लस चौकार या बॉलवर. रिव्हर्स स्वीपर हा चौकार येतोय. रवी बुंबक यांचं स्वागत केलं या षटकामध्ये आणि नो बॉल सुद्धा आहे. कमी गतीने टाकला होता हा बॉल. सरळ येऊन समोर खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले होते. करीम चौकाराने सुरुवात केली. करीमने धावसंख्या 22 बिनगडी बाद. फिल्डिंग चेंजेस करत असताना आता रवी बुंबक सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून ओ शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावर आता बॉल चाललाय. डीप थर्डमॅनला बाउंड्रीच्या पलीकडे नसीबाचा चौकार. धावसंख्या 26 रन, 26 बिनगडी बाद. सज्जुलाला क्रिकेट संघ परभणी 26 धावा धावफलकावर, 2 चौकार आले आतापर्यंत या षटकामध्ये. बॅटची कडा, विकेट किपर उस्मानचा चांगला जंप घेऊन झेल आणि बॅटर होतील बाद आता नदीम खान. पहिला धक्का लागतोय 26 धावांवर. 26 धावांवर हा पहिला धक्का लागत असताना तर या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येते आहे इरफानभाई शेख यांच्याकडून. तर शाहरुख काजी यांची विकेट जो गोलंदाज काढेल त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे इरफानभाई शेख कळमदुरी यांच्याकडून. धावसंख्या 26, एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मुस्ताक कुरेशी येत आहेत न्यू बॅटर बॅटिंगसाठी.
26 रन, एक गडी बाद, 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल कमी गतीने टाकला होता रवी भुंबकने. हा एक या खेळाडूचा स्टॉक बॉल आहे. जेव्हा तो बोट फिरवतो, कमी गतीने शॉर्ट बॉल टाकतो, स्लोवर बाउन्सर टाकतो, तेव्हा अधिकच घातक ठरतो रवी भुंबक. धावसंख्या 26. बघा आणखी एक वेळ समोर मारलाय, मिड ऑन आतमध्ये आहे आणि बॉल जाईल आता लॉंग ऑनला. एक टप्पा का सीमा पार, चौकार. तीस धावा धावफलकावर. जशाच तसं प्रत्युत्तर देतो आहे सज्जुलाला क्रिकेट संघ या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा लागून बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव सहजतेने मिळेल. षटक समाप्त. 2 धावसंख्या 31 ला 1 सज्जुलाला क्रिकेट संघ परभणी. 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा करायच्या आहेत 77. 36 चेंडू 77 रनची गरज. आणि ज्या वेगाने धावा येत आहेत सध्या, जर असाच वेग कायम राहिला तर हा खूप सामना गरमागरमीचा होईल. हा खूप टाईट मॅच होईल. मजा येईल या सामन्यात प्रेक्षकांना. बॉलिंगसाठी पवन केने येत आहेत. डावखुऱ्या हाताचा फिरकीपटू, ज्याच्याकडे वेगही आहे आणि चांगलं वळणही तो खेळपट्टीवर प्राप्त करतो नेहमीच. परंतु चांगली बॅटिंग आतापर्यंत करत असताना फलंदाज मुस्ताक कुरेशी आणि शाहरुख काझी. 31 धावा धावफलकावर. 2 षटक समाप्त. पवनने A1 बॅटिंग केली आज. तो आता गोलंदाजीमध्ये पवन येतोय. पहिला बॉल स्लो बॉलवर थोडासा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय आणि बॅट फिरल्यानंतर बॉल आला शाहरुखच्या समोर. डॉट बॉल. मुस्ताक कुरेशी स्ट्रायकिंग एंडला. आणखी एक चांगला टर्न पाहायला मिळतोय. शार्प टर्न प्राप्त करत असताना गोलंदाज पवन केने चांगली बॉलिंग करतोय सध्या मुस्ताक कुरेशी यांच्या समोर. आणखी एक वेळ सरळ बॉल फेकला होता, सरळ बॅटने खेळतायत मिड विकेटच्या दिशेने. एक धाव आज सहजतेने मिळेल, परंतु या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 32 आणि स्ट्रायकिंग एंडला खूप वेळानंतर आता शाहरुख काझी पोहोचलाय. फिल्डिंग सेट करत असताना विकेट कीपर यष्टीरक्षक उस्मान डीप स्क्वेअर लेग आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललाय. मिड विकेट थोडासा फाईन केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि लॉंग ऑन थोडासा वाईड लावलाय. लॉंग ऑफ नाहीये. मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळाच्या आत डीप एक्स्ट्रा कव्हर सजवलाय आणि एक खेळाडू डीप बॅकवर्ड पॉइंटला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने पुल केलाय, हवेत आहे बॉल आणि फसलाय शाहरुख काझी जाळ्यात. विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक मोठा, दुसरा धक्का सज्जुलाला क्रिकेट संघाला. 1000 रुपयांच्या पारितोषिकाचे मानकरी होत आहेत पवन. A1 गोलंदाजी करत असताना पवन. तर 1000 रुपये पारितोषिकाचं मानकरी होत असताना पवन मॅनेजरकडे पैसे जमा केले आहेत. कुठलीही GST न काढता डायरेक्ट अकाउंट मध्ये
AST अतुल सर्व्हिस टॅक्स न काढता सरळ मॅनेजर रोहित यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. जरी पूर्ण भारतामध्ये GST असला तरी हिंगोलीमध्ये AST लागतोच लागतो. तो आज शांभाऊचा टीम असल्यामुळे लागला नाही. नवीन फलंदाज सय्यद जुनेद, ज्या खेळाडूंनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं पहिल्या डावात. 32 ला 2, 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर शाहरुख काजीची प्राइसलेस विकेट आली. बंटी भुर्ले स्क्रीनवर होते, जे थोडेसे सध्या नागपुरात वास्तव्यास आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवत असताना उस्मान पटेल पुरेपूर झोकून देतोय हा खेळाडू स्वतःला. ओ हिट विकेट स्वरूपात बाद होतील फलंदाज. पाय लागलाय विकेटला आणि बाद होतील जुनेद. आणखी एक धक्का सज्जूला क्रिकेट संघ परभणी टीमला. ऍक्शन रिप्ले पाहणं इंटरेस्टिंग असेल या बॉलवर. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर येईल. ऍक्शन रिप्ले बघा. समोर टाकलेला बॉल आणि हो पाय लागलाय बॅटला. पायाचा स्पर्श होता विकेटला आणि जुनेद बाद झाले. स्वतःवर निराश आहेत, हताश आहेत. माहिती आहे की जुनेदला या ठिकाणी एक मोठी चूक झाली आहे. 32 धावांवर दुसरा धक्का लागतो आहे. तिसरा धक्का बघा. जर आयुष्यात नशिबाची साथ असेल तर कित्येकदा तुमचे स्टंप लागलेले बॉल सुद्धा बेल्स पडत नाहीत आणि कधी कधी आपण चांगला बॉल खेळायला जाताना सुद्धा पाय लागतो. त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे क्रिकेटच्या खेळात नशिबाची साथ लागतेच लागते. आयुष्याच्या डावातही नशिबाची साथ लागते. आयुष्यात आणि क्रिकेटच्या खेळात नशिबाची साथ नसली तर डाव आणि खेळ बिघडतो आयुष्याचा, क्रिकेटचा. व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या व्हाईट बॉलच्या मदतीने पोहोचते आहे 33 रन 33. रिव्हर्स स्वीप खेळलाय. कनेक्शन खास आणि बॉल चाललाय आता थर्ड मॅनला. चिरत सीमा पार. चपराक चौकार. षटक होतील समाप्त. 3 धावसंख्या 37-37. 3 गडी बाद. सज्जूलाला क्रिकेट संघ परभणी या ठिकाणाहून रिक्वायर्ड रन रेट 14.20 चा लागतोय. 14.20 च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. तर आता 16 मॅच मध्ये गरमागरमी आणखी तयार करण्यासाठी मिस्टर AST अतुल दादा शेळके आपल्या समोरचं समालोचन घेऊन येतील. ओहो अरे बाबा, यावेळी हवे चेंडू आणि या ठिकाणी कुठंतरी मीच या संघाला दाढबद्री म्हणजे दडदशी असल्यासारखं वाटतंय की माझ्या हातात माईक आला आणि पणोती लागली. उगाच सर तुम्ही माझ्या हातात माईक दिला. एवढा मोठा फलंदाज बाद झाला. त्या Sorry. संघासाठी पनोती असली तरी शांभाऊ यांच्या संघासाठी नक्कीच लकी माणूस आहे तो अतुल. सर मी म्हणजे समालोचक आहे तर ते मी कोणत्याही संघाचा नसतो. नाही, मी एकासाठी या लकी तर मैदानाचा एकासाठी असतो. एकासाठी लकी तर एकासाठी अनलकी. अरे बाप, अतिशय या ठिकाणी झोपलेल्या लोकांना उठवायसाठी मोठे मोठे बॉम्ब फुटत आहेत. लादेन फुटत आहे. ज्याने अमेरिका हलवली होती परंतु गोलंदाजीत या ठिकाणी हलवतोय अमरेश अमरेंद्र बाहुबली यानी मैं.
निमडा डोरे टेल मी काको कुंभुमरा मोहिने चुकलो अकोय. म्हणजेच मी या ठिकाणी मोठा कार्यक्रम करणार. गेल्या वेळेस आमचे सन्माननीय वस्ताद यांच्या मनाला गोट लागली होती, परंतु यावेळेस आम्ही अखंड महाराष्ट्रातून मुंबईतून टीम आणल्या हो. लय भारी कार्यक्रम केलाय. पुढचा चेंडू अमरेश यांचा सामना करेन सुजात. ग्राउंड लेवल शॉट. ओहो पवन ऑन फायर. अतिशय उच्च प्रकारचे या ठिकाणी तो क्षेत्ररक्षणाचं खरोखर पवन उर्फ चित्त नाव ठेवावं लागल. A1 पवन. अतुल सर, पवन साठी एकदा निमरा एक डायलॉग होऊ द्या आणि त्याचा अर्थ पण पवनला सांगा. काय सांगितलं तुम्ही? पुन्हा एकदा बाबा हात टाकलं तिथं पाणी आणि त्याच प्रकारचं इथं 4 धावा सुद्धा थांबवल्या. खरोखर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि त्यापेक्षाही चांगली गोलंदाजी अमरेश यांच्याकडून. जेव्हा सरपंचानं विश्वास ठेवला सदस्यावर तेव्हा सदस्य या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करतोय. म्हणजेच कर्णधाराने विश्वास ठेवला गोलंदाजावर. आता कसं असते, आम्ही खेळापेक्षा राजकारणात जास्त. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. खरोखर कट्टप्पानं बाहुबलीवर विश्वास ठेवला आणि पिक्चर मध्ये तरी त्या कट्टप्पानं वध केलता बाहुबलीचा, परंतु या ठिकाणी कट्टप्पा उत्कृष्टरित्या आपल्या कर्णधारासाठी म्हणजेच बाहुबलीसाठी चांगलं लढतोय अमरेश. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ यार टॉपेज पुन्हा एकदा निमडा डोरे टेल मी काको कुंभुमरा मोहिने चुको लोकोय. म्हणजेच पवन केनी महाराष्ट्रातच नाही तर अखंड भारतात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सिद्ध झालाय हिंगोली नगरीत. अरे बाप रे बाप, काय बॉम्ब ब्लास्टिंग होती या ठिकाणी. अतिशय उच्च प्रकारची गोलंदाजी, परंतु फलंदाजांना तेवढं काही करता आलं नाही. शाहरुख हाजी जेव्हापासून गेलाय तेव्हापासून हा संघ थोडासा खचलाय, परंतु आपल्या संघात प्रत्येक खेळाडू समीर पोलाड यांच्या आखाड्यातून निघलेला आहे. सबले कुठं जायचं नाही, सामना लय भारी आहे. अतुल सर, सकाळी डीजेने झोपू दिलं नाही, रात्री बॉम्ब झोपू देणार नाही पब्लिकला. नाही नाही नाही, या रामलीला मैदानाच्या आजूबाजूला राहणारे तर 17 तारखेपर्यंत तकलीफ मध्येच असणार. समीर पोलाड यांच्या आखाड्यातून निघालेल्या पैलवानाला चांगली लढत लढवावी लागेल आणि आजूबाजूच्या लोकांना पण हेच पाहिजे. आपल्या संघाला चांगल्या पद्धतीने घडवावं लागेल. ओ काय चांगला चेंडू. यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू. जयदीप भराडे आलेत फलंदाजीवर. आमचे रणजीपट्टू सन्नी भैया पंडित यांचे जिवलग मित्र, परभणी जिल्ह्याचा लेदर क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट खेळाडू जयदीप भराडे मैदानात उतरलेला आहे. अतिशय चांगला खेळाडू, एकदम शांत पद्धतीचा हा खेळाडू, परंतु शांत समजून अंत पाहू नका. मी पण कार्यक्रम वाजवू शकतो असं काहीस मनामध्ये घेऊन आलाय, परंतु गोलंदाजीवर तयार. ओ हो, चेंडूच्या फळीच्या समोरून चेंडू फिरवणं हे जर कोणाला जमत असेल तर ते आहे पवन केनी. ओ यावेळेस पंच विकेट. आणि एक मिनिट, या फलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी पंचाच्या गोष्टीची वाट सुद्धा पाहिली नाही, स्वतःच बाहेर निघाला. बजा बापू, यायला या टायमाला फटाके भेटले कुठं रे बाबा. दिवाळीचे सामान ठेवले होते. अतिशय चांगला सामना पाहायला मिळत आहे. 22 चेंडू 68 धावा, 22 गेंदे
68 रन. पुन्हा एकदा मैदानात. अरे बापो लादेन. ते बरं झालं अमेरिकेनं त्याला समुद्रात बुडिलं आणि आम्ही त्याला इथं रामलीला मैदानावर फोडायलो. आणि एक गोष्ट अजून एक आहे भाऊ, या मैदानावर फक्त जीवनात म्हणजे वर्षात दोनच वेळेस आतिषबाजी होती. ती म्हणजे रावण दहन आणि दुसरा म्हणजे रामभाऊ कदम यांचा जन्मदिवस. त्यानंतर कधीच या ठिकाणी आतिषबाजी पाहायला मिळेल. आवाज आवाज. हॅलो हॅलो. गुंडाळायचं का ए गुंडाळायचं का अरे गुंडाळायचं का पुन्हा एकदा पवन केनी याच्या जादुई फिरकीचा अंदाज कोणालाही आलेला नाही. ओ यावेळेस मात्र दिशाहीन असो, परंतु गोलंदाजीचा स्तर मात्र मोठा. ओ पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. अतुल सर मला वाटतं पवन पण निमरा डोमेस्टिक असं काहीतरी म्हणतोय फलंदाजाला, त्यामुळे फलंदाजाला भाषा कळत नाहीये. वाढती धावसंख्या 40 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. आणि आता समीकरण आहे ते 21 चेंडू 68 धावा. काढशील का भावा. आणि या ठिकाणी सन्मान 21 आहे तिथं भाऊ. अरे इथं करणार भाऊ मोबाईलवर जे दिसेल तेच बोल ना. सॉरी मोबाईल मध्ये दिसलं तेच बोल. अरे बाप रे बाप, हे तर केकच घेऊन आले मोठा. चांगला प्रहार लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. हा बोल ना भाई. तो केक अतुलच्या पायाजवळ लावायचा आहे. सोळा चेंडू 66 धावा. काढशील का भावा. तुषार वाडवे ऑनलाईन आहेत. आणि चांगला चेंडू. अतिशय उच्च प्रकारचा गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि केक नाही ते लढ आहे ती फटाकड्याची. तुमच्या पायाजवळ लावा अतुल सर. फुल टॉस. आणि या ठिकाणी चौकार. नोप चेंडू. नोप आहे की नाही चेक करा. अरे बाप, नोप आहे की नाही चेक करा. तिसरे पंच. लेग अंपायर नाही का या सामन्यात. आहे का कुठे आहे. अरे बाप करंट लागल साहेब, तुम्ही उभं टाका. तुमची गरज आहे या देशाला. फेअर डिलिव्हरी. अतिशय धारदार गोलंदाजी आणि फलंदाजी पाहून लेग अंपायर स्वतःला वाचवत आहेत. अरे काय हो. नाही लगा. ओ यावेळेस इनस्विंग पाहायला मिळाली. आमचे मित्र तुषार वाडवे पुण्याहून हा सामना पाहत आहेत. अतिशय चांगले क्रिकेटर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रीकांत शेट्टी यांचा. यावेळेस बाहेर ठेवला होता. बाहेरचा वडला. क्षेत्ररक्षक उपस्थित. आणि आता समीकरण असेल 6 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या 47 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. 12 चेंडू 61 धावा. म्हणजेच सजुलाला क्रिकेट क्लब परभणी या संघातल्या या फलंदाजामध्ये कुठेतरी युवराज सिंग पाहिजे. कारण की खरोखर या ठिकाणी बाहुबलीन कटप्पा दिसत आहे. तर समोर एखादा भल्लाल देव उभा आहे की नाही पाहावं लागेल. पुन्हा एकदा
गोलंदाजीवर तयार. पहिला चेंडू निर्धाव. सामना कुठंतरी या ठिकाणी वन साइड झालेला आहे का काय असं वाटतंय. नाही नाही, निर्धाव. पुन्हा एक धाव चोरटी. 10 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. म्हणजेच 10 चेंडू 10 षटकार पाहिजे असतील. अतिशय जर जगाचा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा असेल, परंतु चुकला. एकच धाव मिड विकेटच्या दिशेनं. आता आता चला. ओहो, आला आला षटकार आला. जाता जाता काहीच नाव दे दे. ओ रवी भैया, हा. देऊन टाका. ए थांबा थांबा, सामना संपू द्या. क्रिकेट आहे आणि निश्चितियों का खेळ. काय पण होऊ शकते. एखाद्याचं डोकं फिरलं आणि 15 वाईट टाकले आणि 13 नोप टाकले तर काय करता. हा, तुम्ही फटाकडे घेऊन जरी आले आणि एखाद्याचा सटकला तर काय होऊ शकतंय. त्याच्यामुळं कोणीही मोठेपणात जाऊ नये. हा, चला जरासा थंड घ्या. सामना संपू द्या. सन्मानानं विजय पण महत्वाचा असतो आणि सन्मानानं पराजय पण महत्वाचा असतो. मी किती धावानं हारलो हे सुद्धा मला सांगायला गर्व झालं पाहिजे आणि मी किती धावानं जिंकलो हे सुद्धा माझ्या जिल्ह्याला, माझ्या तालुक्याला, माझ्या कर्णधाराला कळालं पाहिजे. यासाठी हे खेळाडू आतोनात मेहनत करत आहेत. त्यामुळं थांबा. हे पहा, जाता पुन्हा एकदा मोठा प्रहार. जयदीप भराडे, एक यंगस्टार, अतिशय मेहनती खेळाडू, लेदर क्रिकेटचा हा खेळाडू, परंतु आज टेनिसमध्ये या ठिकाणी जलवा दाखवतोय. त्याला त्याचं नाव करू द्या. आमचे रणजीपट्टू सनीभया पंडित यांचा मित्र आहे जयदीप भराडे. खेळतोय, सन्मान झाला पाहिजे. सजुलाला क्रिकेट क्लब हा काही छोटा संघ नाही, लय मोठा संघ आहे. मागच्या वर्षीचा आपलं दुसरं पारितोषिक त्या संघाने खेचून वडून ताणून नेलेलं आहे. त्या संघाला सन्मानाने लढू द्या, शेवटपर्यंत भिडू द्या. समीर पोडाळ नेहमीच चांगला संघ बनवतात. एक उत्कृष्ट आणि चांगला झेल आपल्याच समीर पोलाड यांनीच यावं स्वतः. आले. सजुलाला क्रिकेट क्लबचे उत्कृष्ट कर्णधार, चेअरमॅन, सर्व ऑलराऊंडर फलंदाज समीर पोलाड मैदानात आलेले आहेत. नेहमीच एक चांगला संघ बनवण्यासाठी ते तयार असतात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कोण्यामध्ये एक आपला चांगला संघ घेऊन जातात. हमारे पक्ष का है शिवसेना का.
समीर पोलार्ड मैदानावर तयार आणि यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू हलक्या हाताने टोलवलाय. एक धाव काढली. हम्म. यावेळेस पुन्हा हवेत क्षेत्ररक्षक चांगला झेल आणि खेळाडू बाद होताना. सामना सर्व संपू द्या. मी विनंती करतो. चला नवीन बॅट्समॅन पाठवा लवकर. काय झालं फलंदाज जाना मैदानात. संपलं. हाय हाय आला 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 आला. 2 चेंडू. अरे थोडा 2 छक्के मारा काही करा परंतु खेळा. खेळ संपन्न झाला पाहिजे. खेळाचा शेवट झाला पाहिजे आणि आपला संघ कुठं हारला हे आपल्याला कळायला पाहिजे. प्रत्येक खेळाडूला चान्स मिळावा. मी एक सामना हरलो म्हणजे काय मी छोटा नाही आणि मी 3 टुर्नामेंट जिंकलो म्हणजे काय मी मोठा नाही. हा चांगला चेंडू आणि शेवटचा चेंडू. यानंतर चेंडू नाही फक्त फटाके वाजतील. चला नाही नाही काय विषय नाही. समीर भैया राहू द्या. खेळाडूला आपल्या तिथंच राहू द्या. अरे हिंगोली आहे ताण नाही घ्यायचा. चला संपलाय. चला गाड्या मधात आणा.